इको रेंज ग्रीन एनर्जी सोल्युशन कंपनी विरोधात 182 तक्रारी दाखल. आरोपींच्या 5 आलिशान कारा जप्त. आकडा 25 कोटींच्या वर. कळमेश्वर तालुक्यातील ठेवीदारांना दरमहा 3% व दामदुपटीने आश्वासन देऊन ठेवी स्वीकारणाऱ्या इको रेंज ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 25 कोटींच्या वर गंडा घातला असून आतापर्यंत 182 जणांच्या कळमेश्वर पोलिसात तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील 3 आरोपींच्या 5 आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 182 जणांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली असून हा आकडा 25 कोटींवर गेला आहे. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना 20 मे पर्यंत PCR कोथळीत ताब्यात घेण्यात आले आहे. कळमेश्वरातील ब्राह्मणी फाटा येथे इको रेंज ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने कळमेश्वर तालुक्यातील शेकडो नागरिकांकडून ठेवी स्वीकारण्यात आल्या. या ठेवींवर आकर्षक व्याजाचे व दाम दुप्पट करून देण्याचा वायदा कंपनीच्या वतीने संचालकांसह प्रतिनिधींनी केला होता. परिणामी कळमेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांनी जवळपास 25 कोटींची रक्कम यात गुंतवली होती. सन 2019 पासून स्वीकारण्यात आलेली मूळ रक्कम अथवा त्यावरील आकर्षक व्याज किंवा दामदुपटीचे पैसे न मिळाल्याने तक्रार होऊ लागली. मात्र ज्यांनी हे पैसे स्वीकारले तेच उपलब्ध होत नसल्याने पैसे भरणाऱ्यांनी फसवणूक झाल्याची ओरड सुरू होती. प्राप्त तक्रारीची दखल घेत कळमेश्वर पोलिसांनी आरोपी ईश्वर शेषराव भलावी, शैलेश शंकरराव चौधरी, सचिन रामचंद्र यावलकर यांना ताब्यात घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. इको रेंज ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 3% व्याजाचे आमिष दाखवून प्रति महिना लाभांश देत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची हमी देत त्यावर नोटरी करत विश्वास संपादन करीत आपल्या जाळ्यात ओढले. त्याबरोबर अनेकांचे लाभांश व रक्कम परत न देता कंपनीने ठेवीदारांची फसवणूक सुद्धा केली. म्हणून कळमेश्वर पोलिसांनी 3ही आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधी कलम 420, 406, 467, 468, 471, 34, कलम 138 व महाराष्ट्र ठेवीदारांचे संरक्षण कायदा 1999 च्या कलम 3 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल म्हस्के करत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी चंदू मडावी.